Bridge course standard 10th subject science and technology part 1st. This is 12th to 18th July. Students, here in this video we are going to discuss about activity sheet number 3 and 4 of part Students, 1st. so today we are going to discuss about the activity number 3 from part first. A reference for that is 9th standard science textbook, chapter number 4, measurement of matter. So see here, law of conservation of the matter. Here see, there is no rise or drop in a weight of matter during the chemical reaction. So here see, in any chemical reaction, total weight of the reactants that is same as the total weight of the products formed due to the chemical reactions, and this is called as a law of conservation of matter. म्हणजे जेव्हा कुठल्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन होते तर तेव्हा जेवढं रिॲक्टंटचं वेट असतं तर तेवढं सेम वेट कुणाचं असतं, प्रॉडक्टचं म्हणजे उत्पादकांचं असतं. नाव नेक्स्ट वन सी पॉईंट इज अ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. So what is that law of constant proportion? The proportion by weight of the constants of the elements in the various samples of the compound is fixed. Example is given here. See, proportion by weight of the hydrogen and oxygen in water is 1:8. आता इथं बघा, proportion by weight of the constant element in the various sample ऑफ अ कंपाऊंड इज फिक्स्ड असं लिहिलं आहे. प्रपोर्शन जे आहे वेटनुसारचं एखाद्या कंपाऊंडमधलं तर ते काय असतं, फिक्स असतं. वॉटरमध्ये काय आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं जे वेट आहे, वेट ऑफ द प्रपोर्शन बाय वेट जे आहे तर ते किती आहे बघा, तर हे हायड्रोजनचं किती आहे, 1 आहे आणि ऑक्सिजनचं किती आहे, 8 आहे. याचाच अर्थ काय आहे, 9 ग्रॅम ऑफ वॉटर इज फॉर्म्ड बाय द केमिकल कंपोजिशन ऑफ द 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन अँड 8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. म्हणजे जेव्हा 9 ग्रॅम एवढा काय होतो, वॉटर तयार होत असतो, तेव्हा त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये 1 ग्रॅम का असतो, हायड्रोजन असतो आणि 1 ग्रॅम का असतो, हायड्रोजन असतो आणि 8 ग्रॅम का असतो, ऑक्सिजन असतो. सो दॅट इज अ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. Then see atom, the size, mass and valency. Here see, we learned that the center of the atom is a nucleus and that there are moving electrons in the extranuclear part. तर आपल्याला माहिती आहे की ॲटमचे जे सेंटर आहे तर ते काय असतं, न्यूक्लियस असतं आणि त्यांच्यामध्ये असणारे जे मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्यांच्या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये हे प्रेझेंट असतात. इलेक्ट्रॉन्स दॅट आर निगेटिव्हली चार्जड, while elementary particles that make up the nucleus are positively charged. म्हणजे सेंटरचा जो पार्ट आहे तर तो पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि ज्याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रिकली न्यूट्रल जे न्यूट्रॉन्स आहेत तर ते प्रेझेंट असतात. म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती काय असतात, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स असतात आणि सेंटरमध्ये असणारं जे न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आणि न्यूट्रल हे जे आहेत तर ते न्यूट्रॉन्स असतात. साईज जो आहे दॅट इज डिटरमाइंड बाय द रेडियस, म्हणजे त्याचा रेडियस किती आहे त्या ॲटमचा, त्याच्यावरून त्याचा जो साईज आहे तर तो ओळखला जातो. ॲटमिक रेडियस ऑफ ॲन आयसोलेटेड ॲटम इज अ डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. ओके, नाव सी हिअर, mass of an atom. The mass of an atom is concentrated in its nucleus. न्यूक्लियसमध्ये ह्याचं जे मास आहे ॲटमचं ते कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. तर हे कशामुळं, तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन जे आहेत तर ते असतात. त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन द ॲटमिक न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज अ ॲटमिक मास. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जी एकूण संख्या आहे त्यालाच ॲटमिक मास असं म्हटलं, मास नंबर असं म्हटलं जातं. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर टुगेदर कॉल्ड ॲज अ न्यूक्लियस, कारण ते न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहेत म्हणून. नाव सी व्हॉट इज मॉलिक्युलर मास. Molecular mass of the substance is the sum of the atomic masses
of all the atoms in a single molecule of that substance. तर इथं कुठल्याही एखाद्या सबस्टन्समधलं मॉलिक्युलर मास जे आहे तर तेव्हा त्याच्यामध्ये जे काय ॲटम्स आहेत तर त्या सगळ्या ॲटमचं जे टोटल मास आहे तर ते काय केलं जातं कन्सिडर केलं जातं. आणि मॉलिक्युलर मास इट इज एक्सप्रेस्ड इन अ डाल्टन, हे त्याचं काय आहे युनिट आहे. इथे एक एक्झाम्पल दिलं आहे वॉटरचं. मॉलिक्युलर मास जे आहे दॅट इज इक्वल टू द सम ऑफ द कॉन्स्टंट ॲटमिक मासेस. जसं आता इथं जेव्हा आपण वॉटरचा काय करतो इथं कन्सिडर करतो तर तेव्हा वॉटरमध्ये 2 काय आहेत हायड्रोजन ॲटम आहेत आणि 1 देअर इज अ ऑक्सिजन ॲटम. तर टोटल नंबर ऑफ atomic mass of the hydrogen into 2 because there are 2 number of atoms are present. Atomic mass of the oxygen into 1. So the total molecular mass is 18 because here see atomic mass of hydrogen is 1, so 1 into 2 is equal to 2 and oxygen having atomic mass 16, that 16 into 1 the number of atom, here the number of atoms, that total equal to 16. So 16 plus 2 that is the molecular mass of the water that equals to 18. Now see here what is valency. The capacity of an element to combine is called as its valency. So valency of element is indicated by the specific number. तर valency म्हणजे काय आहे त्या एलिमेंट्स जे आहेत तर त्याची कंबाईन होण्याची जी कपॅसिटी आहे त्याला व्हॅलन्सी असं म्हटलं जातं. आणि हा एक काय असतो स्पेसिफिक नंबर असतो. सो धिस नंबर ऑफ द केमिकल बॉन्ड फॉर्म्ड बाय 1 ॲटम ऑफ द एलिमेंट विथ अदर ॲटम. हा जो नंबर आहे एवढे का असतात केमिकल बॉन्ड जे आहे तर तो एक ॲटम दुसऱ्या ॲटमशी काय करतो तो एलिमेंट जो आहे तर त्याच्याशी जोडला जातो. आता इथं पहा. सो सी हियर positively charged ions are called as the cations while negatively charged ions are called as the anions. For example here MgCl2 contains magnesium chloride contains the Mg++ and Cl- as the cations and anions respectively. So here these are positively charged ions are that are called as the cations and negatively charged ions are called as the anions. So here the electrons present in the outermost orbit of an atom are called as the valence electrons. So here see here the number of electrons that an atom of an element gives away or take up while forming an ionic bond is called as the valency of that element. जेव्हा एखादी काय होत असते केमिकल रिॲक्शन होत असते तर तेव्हा काय होत असतं काही आयनिक बॉन्ड्स तयार होत असतात. हे कशामुळे तर त्याच्यामधले काही एलिमेंट जे आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे काढून घेतले जातात किंवा दिले जातात तर तेव्हा त्याच्यामुळे आयनिक बॉन्ड तयार होतात तर त्याला त्या एलिमेंटची व्हॅलन्सी असं म्हटलं जातं. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ व्हॅलन्सी. नाव सी ॲक्टिव्हिटी नंबर 4 and for that 5th chapter that is the acid, bases and salts. So we have already seen that some foodstuffs are sour to taste while some are bitter and slippery or soapy to touch. When these substances are studied scientifically it is found that they contain the acidic and basic substances respectively. Okay, so we studied about this in earlier. Now see here how dissociation of ionic compound takes place. On dissolving water, the ionic compound forms an aqueous solution. In solid state, oppositely charged ions in the ionic compounds are sitting side by side, and when an ionic compound begins to dissolve in water, water molecules push themselves in between of that ions compound and separate them from each other, and that is to say the ionic compound dissociates while forming an aqueous solution. जेव्हा ते आयनिक कंपाऊंड्स काय होतात वॉटरमध्ये डिझॉल्व होतात तर तेव्हा वॉटर काय करतं त्या 2 ॲटम्सच्या डिफरंट एलिमेंटच्या मध्ये काय करतं त्या पुश आउट करतं त्या मॉलिक्युल्स जे आहेत त्याला
themselves in between the ions of the compounds, त्या कंपाऊंडच्या आयन्समध्ये, आणि त्या कंपाऊंड्सना काय करतं, सेपरेट करतं, आणि आपण काय म्हणतो, त्याचं डिसोसिएशन झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. So see here in this diagram the dissociation of the salt in aqueous solution occurs. Now see, next point is Arrhenius theory of the acid and bases. So acids, that is the substance which dissolving in water gives rise to H plus ions as only a cations. For example, see here HCl, that dissociation occurs and H plus and Cl minus ions are formed. So acids gives H plus ions here. All these are acids. Now see, these are the some different types of acids and bases. Strong acids, that is dissociates almost completely and results into the aqueous solution contains H plus ions and concentrated acidic radical. Weak acid dissolving in water. Weak acid does not dissociate completely and resulting in the aqueous solution contains H plus ions, acidic radical of the small proportion along with the larger proportion, and undissociated molecules are acidic. Strong base, on the dissolving in water, strong base dissociate almost completely and resulting aqueous solution contains mainly OH minus ions and concentrated basic radicals. Then next see weak base, on dissolving in water, weak base does not dissociate completely and resulting aqueous solution contains a small proportion of OH minus ions. Okay, and alkalis are the bases which are highly soluble in water, that are called as alkali. Now see here pH solutions. Here some pH of the some common aqueous solutions are given here. So see here weak acids and these are the strong acids. So pH goes on decreasing towards the strong acids and that pH goes increasing towards the strong bases. Now see here universal indicator that shows the different colors in different values of the pH. See here universal indicator that is made by the several synthetic indicators in the specific proportion. The pH of the solution can be determined by means of the universal indicator solution or the pH paper made from it, and it is the most accurate method of measuring pH of the solution to use electrical instrument called as the pH meter. Now next one see here electrolysis. So when we arrange this arrangement like the in the figure, so here see in this activity copper appears to have deposited on the portion of the cathode immersed in a solution. So how this happen? When an electric current that started flowing through the circuit, the cations that is Cu++ ions in a solution got attracted towards the cathode. आता इथे काय होतं बघा, कॉपर जो आहे तर तो काय होतो कॅथोडचे जो पार्ट आहे तर त्याच्यावर काय होतो डिपॉझिट होतो कॅथोडच्या पार्टवर. तर असं का होतं तर जेव्हा इलेक्ट्रिक करंट काय होतो याच्यामधून सर्किटमधून पास केला जातो तर तेव्हा हे जे कॅटायन्स आहेत तर ते काय होतात कॅथोडकडे अट्रॅक्ट केले जातात आणि त्याच्यानंतर Cu atoms that are formed when electrons coming out from the cathode combines with the Cu++ ions that are the cations.
the deposit of the copper appears to the cathode. Even though these copper ions solution were used up in this manner, the color of the solution remains the same because the electric current was on and electrons were removed from the copper atoms of the anode, and that is sent to the battery through the electric wire, and thus these ions are formed in this manner that enters into the solution, and in this way the deposition of the solute in the solution took place due to the electric current, and this is called as a electrolysis. So there are two main parts in the electrolysis, that are cathode reaction and anode reaction, and these two parts is shown by this reaction. So this one is the cathode reaction and anode reaction. So this is about the activity number 4. Now we are going to discuss the exercise, that are the questions of these two activities. See here, questions of activity number 3. Complete following table. So here one table is given. Write down the here filling blanks. Here element, atomic number, electronic configuration, valence electrons, valence is given, and elements are hydrogen, helium, lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, etc. So here some of elements have atomic numbers here in this column, and then electron configuration that is given in this column. Valence electrons are here and valency is here, and now you complete this table. Then see question number 2. Calculate the proportion by weight from the molecule formula of the copper oxide. तर हे कॉपर ऑक्साईडचं काय करायचं आहे, तुम्ही प्रपोर्शन बाय वेट काय करायचं आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे. राईट डाऊन द कॅटायन्स अँड ॲनायन्स ऑब्टेन्ड फ्रॉम द कंपाऊंड्स इन द फॉलोइंग चार्ट. जो खाली चार्ट दिला आहे त्याच्यामधले कॅटायन्स आणि ॲनायन्स जे आहेत तर ते काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. सो हियर दिस table that are given here, NaOH, KOH and CaOH twice. Write the cations and anions, and in these acids are given here, HCl, HBr, HNO3. Now next question is write the names of the scientists from the picture and get information about the scientists with the help of internet. So see here, these are the two scientists in this picture that are given here, Proust and Levenseur, okay, in this question. Now see activity sheet number 4. Identify acid or base from the following reaction. तर या रिॲक्शन वरून काय करायचं आहे, हे ॲसिड आहे काय बेस आहे तर ते आयडेंटिफाय करायचं आहे. देन राईट व्हॉट हॅपन्स विथ रिझन, का होईल ते लिहायचं आहे. याच्यामध्ये मिक्स लेमन ज्यूस अँड बेकिंग सोडा, काय होईल ते लिहायचं. डीप लिटमस पेपर इन 2 ml ऑफ द HCl. The next question is allow to pass electric current from dilute HCl H2SO4. H2SO4 मधून इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर का होईल ते लिहायचं आहे. देन क्वेश्चन 3. करेक्ट फॉलोइंग स्टेटमेंट्स. आयडेंटिफाय इंटेन्सिटी ऑफ द ॲसिड इन्क्रीजेस फ्रॉम 0 to 7 ऑन pH मीटर. हे काय करायचं, सेंटेन्स करेक्ट करायचं आहे. ब्लड इज ॲसिडिक, हे पण करेक्ट करून लिहायचं आहे. टू डिक्रीज ॲसिडिटी ऑफ आवर बॉडी लाईम वॉटर इज यूज, हे पण काय करायचं आहे, करेक्ट करून लिहायचं आहे सेंटेन्स. देन सी 4th क्वेश्चन इज क्लासिफाय फॉलोइंग कंपाउंड्स इन मोनो, डाय, ट्राय, ॲसिडिक और बेसिक कंपाउंड्स. हियर सम कंपाउंड्स आर गिवन, HCl, H2SO4, HNO3, देन H3BO3, H2CO3, H3PO4, NaOH, COH twice, FeOH twice. Now see, do this activity. Make a turmeric indicator with the help of white paper and turmeric and test this with the lemon juice and soap water. घरी काय करायचं, तुम्ही
हे टर्मरिक इंडिकेटर तयार करायचं आहे. व्हाईट पेपर घ्यायचा, त्याच्यानंतर तो थोडासा काय करायचा ओला करून किंवा तो हळदीच्या जे सोल्युशन असतं तर त्याच्यामध्ये ते थोडंसं डीप करून ठेवायचं थोड्या 1-2 तासांसाठी आणि त्याच्यानंतर तो जो पेपर आहे उन्हामध्ये वाळवायचा. त्याचा टर्मरिक इंडिकेटर तयार होईल आणि त्याच्यावर काय करायचं लेमन ज्यूसचे थेंब टाका किंवा सोप वॉटरचे थेंब टाका आणि त्याच्यामध्ये काय डिफरन्स होतो ते त्याचं आयडेंटिफिकेशन करा. सो दिस इज अबाउट दीज 2 ॲक्टिव्हिटीज.